आपण बघणार आहे 7 क्लासचं 15 नंबर चॅप्टर स्टॅटिस्टिक. चला बघू एक्सरसाइजकडे. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 53 बघितलो, तर या लेक्चरमध्ये 54 बघणार आहे. हा नवीन टॉपिक आहे, स्टॅटिस्टिक आपण शिकत आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन बघा. द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक. या वीकमध्ये प्रत्येक दिवशी रेनफॉल होता म्हणते. इन अ सर्टन सिटी, काही सिटीमध्ये. इन गिवन इन मिलीमीटर, आपल्याला दिलेलं आहे म्हणते. कशा फॉर्ममध्ये? मिलीमीटरच्या फॉर्ममध्ये दिलं आहे म्हणते. तर काय काढायचं आहे? फाइंड द ॲव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. त्या वीकमध्ये किती ॲव्हरेज सरासरी रेनफॉल झाला म्हणते, तर ते आपल्याला त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे. ठीक आहे, तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे बघा. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर इन अ गिवन डाटा डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर. म्हणजेच ॲव्हरेज काढताना आपण जेवढा पण काही डाटा दिला आहे त्याचं काय करू? ॲडिशन करू, म्हणजे सम करू. ठीक आहे, सम केल्यानंतर टोटल नंबर ऑफ स्कोर आपण इथे डिवायडेडमध्ये लिहू त्याला. चला बघू आन्सरकडेच. सोल्युशन बघा. गिवन डाटा दिला आहे आपल्याला, तर 9 दिला आहे, 11, 8, 20, 10, 16 आणि 12 दिला आहे. ठीक आहे, तर मी ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय सांगितला? ॲव्हरेज रेनफॉल काय करायचं? सम करायची. म्हणजे 9ची सम, 11ची सम, 8, 20, 10, 16, 12 या सगळ्यांची काय करायची? सम करायची. ठीक आहे, आणि मग डिवायडेड करून टोटल नंबर किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे असे टोटल नंबर तिथे डिवायडेड करून लिहायचे. तर बघा फॉर्म्युला, ॲव्हरेज रेनफॉल इक्वल्स टू सम ऑफ द टोटल रेनफॉल. ठीक आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डेज. नंबर ऑफ डेज आहे ना, हे वीकचे डेज आहे ना. ठीक आहे, पहिल्या डेजमध्ये 9 होत आहे, दुसऱ्या डेजमध्ये 11, थर्ड डेजमध्ये 8 होत आहे, फोर्थ डेजमध्ये 20, फिफ्थ डेमध्ये 10 होत आहे, 6 डेमध्ये 16 होत आहे आणि 7 डेमध्ये 12 होत आहे. म्हणजे हे वीक झाले, 7 डे आहे. तर बघा टोटल नंबर ऑफ डेज, तर 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 डिवायडेड बाय किती आहे? हे पूर्ण टोटल 7 आहे, तर 7 लिहिलं आपण. ठीक आहे, तर पूर्णची ॲडिशन करून काय आन्सर आलं? 86 आलं. डिवायडेड बाय 7. ठीक आहे, 7नी भाग द्यायचा, तर 7नी भाग दिल्यावर भागाकार केल्यानंतर हे आन्सर येते 12.21. मग कशामध्ये होतं आपल्याला? डेजचे रेनफॉल कशामध्ये होतं? मिलीमीटरमध्ये होतं, म्हणून मिलीमीटर लिहिलं आहे तिथे. मिलीमीटर म्हणजे MM. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म झाला याचा. तर सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन बघा. ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल, अ ह्युमन सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अ स्नॅक स्टॉल. देअर सेल एव्हरी अवर वेअर वर्थ ₹960, ₹830, ₹945, ₹800, ₹847, ₹970 रिस्पेक्टिव्हली. व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ अ आवरली सेल? काय म्हणते याच्यात? ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ द स्कूलचा ॲन्युअल फंक्शन होता, त्या दरम्यान त्यांनी ह्युमन सेल्फ हेल्प ग्रुपनी स्नॅकचे स्टॉल लावले म्हणते, म्हणजे दुकाने लावले. ठीक आहे, तर त्यांनी प्रत्येक अवरमध्ये एवढे रुपये कमवले म्हणते. तर खाली रुपये दिलेले आपल्याला. किती रुपीज दिले? फर्स्ट अवरचे 960 कमवले, दुसऱ्या अवरमध्ये 830 कमवले, तिसऱ्या अवरमध्ये 945 कमवले आणि चौथ्या अवरमध्ये 800, पाचव्या अवरमध्ये 847 आणि 6व्या अवरमध्ये 970 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, तर मग काय काढायचं आहे? व्हॉट वॉज द ॲव्हरेज ऑफ द अवरली सेल. म्हणजे मग त्यांनी अवरली सेल किती केली त्याची ॲव्हरेज काढायचं आहे. तर चला बघू आन्सरकडे. बघा सोल्युशन. गिवन काय दिलं आहे आपल्याला? 960, 830, 945, 800, 847, 970. ठीक आहे, नाव काय काढायचं आहे? आपला ॲव्हरेज काढायचा आहे अवरली सेलचा. तर ॲव्हरेज अवरली सेल इक्वल्स टू सम ऑफ द टोटल सेल. टोटल सेलची सम करावं लागेल, म्हणजे ॲडिशन करावे लागेल आणि मग किती नंबर आहे टोटल नंबर लिहावे लागेल तिथे खाली डिवाइड करून. सम ऑफ द टोटल सेल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ अवर्स. ठीक आहे, तर मी सममध्ये लिहिलं सगळं. 960 + 830 + 945 + 800 + 847 + 970 डिवायडेड बाय 6. 1, 2, 3, 4, 5, 6 6 टाईम आहे, तर 6 लिहिले. तर मला पूर्ण ॲडिशन करून किती आन्सर आला माझा? 5352 आला, डिवायडेड बाय 6. ठीक आहे, 6ने डिवाइड केलं तर माझा आन्सर काय आलं? 892. मग लिहायचं 10
द ॲव्हरेज ऑफ द अवरली सेल इज 892. हे आपला आन्सर निघाला. थर्ड क्वेश्चन बघा. द ॲन्युअल रेनफॉल इन विदर्भ in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? ठीक आहे. तर काय म्हणते याच्यात, द ॲन्युअल रेनफॉल दिला आहे म्हणजे वार्षिक पाऊस दिला आहे. ठीक आहे. कशाचा? विदर्भाचा. ठीक आहे. 5 इयर्सचा दिला आहे. ठीक आहे. गिवन बिलो म्हणते, खाली दिलेला आहे म्हणते. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 इयर्स. मग इथल्या 5 इयर्समध्ये विदर्भामध्ये किती रेनफॉल पडला म्हणते. तर ॲव्हरेज काढायचं त्याचा. ठीक आहे. तर हे दिलेलं आहे. एक पहिल्या वर्षीचं 900 मिलीमीटरमध्ये दिलं आहे, दुसऱ्या वर्षीचं 650, तिसऱ्या वर्षीचं 450, चौथ्या वर्षीचं 733 आणि 5व्या वर्षीचं 400. चला बघू आन्सरकडे. थर्ड क्वेश्चन बघा. गिवन काय? 900, 650, 450, 733 आणि 400 दिला आहे. नाव ॲव्हरेज काढायचं आहे आपला. ॲव्हरेज रेनफॉल इक्वल्स टू सम ऑफ दी टोटल रेनफॉल इन 5 इयर्स. 5 इयर्समध्ये किती रेनफॉल झाला त्याचे सम काढू, पूर्णाची ॲडिशन काढू. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय किती इयर्स आहे, टोटल नंबर 5 इयर्स आहे. तर 5 इयर्स लिहिले तर 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400. ठीक आहे. डिवायडेड बाय 5 इयर्स. ठीक आहे. त्याचं मी पूर्ण सम केलं, पूर्ण ॲडिशन केली तर किती आला आन्सर माझं? 3133. डिवायडेड बाय 5 केले मी तर माझा आन्सर काय आलं? 626.6. ठीक आहे. तर मग लिहायचं द ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 इयर्स किती आले? 626.6. मग कशामध्ये आहे आपली? मिलीमीटरमध्ये आहे. तर मिलीमीटर लिहायचं. चला बघू नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन बघा. अ फार्मर ब्रॉट सम सॅक ऑफ ॲनिमल फीड. फार्मरनी ॲनिमल फीडचे काही सॅक घेतले म्हणते, म्हणजे पोते घेतले. द वेट ऑफ द सॅक आर गिवन बिलो इन किलोग्राम. मग त्याचे जे सॅक आहे, जे पोते आहेत, त्याची वेट किलोग्राममध्ये आपल्याला खाली दिलेलं आहे म्हणते. ठीक आहे. तर काय काढायचं आहे? व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक. मग ॲव्हरेज वेट किती आहे म्हणते पोत्यांचे, ते काढायचं आहे आपल्याला. चला बघू आन्सरकडे. सोल्युशन बघा. गिवन काय दिलं आहे? 49.8 दिलं आहे, 49.7 दिलं आहे, 49.5 दिलं आहे, 49.3 दिलं आहे, 50 दिलं आहे, 48.9 दिलं आहे, 49.2 दिलं आहे, 48.8 दिला आहे. ठीक आहे. तर आपण ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला. नाव ॲव्हरेज वेट इक्वल्स टू, मग काय करावं लागेल? सम करावं लागेल. तर सम ऑफ टोटल वेट, ह्या टोटल वेटची सम करावं लागेल. सम ऑफ टोटल वेट डिवायडेड बाय म्हणजे टोटल नंबर ऑफ सॅक करावं लागेल. तर टोटल नंबर ऑफ सॅक केला. ठीक आहे. याची सम केली पूर्ण मी. ठीक आहे. डिवायडेड बाय किती नंबर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून 8 लिहिलं इथे. ठीक आहे. तर मग याची सम करून काय आला आन्सर? 395.2 आला आन्सर. ठीक आहे. डिवायडेड बाय 8 केलं. मग मी डिवायडेड करून 49.4 माझा आन्सर आला. तर मी लिहिणार खाली. दस द ॲव्हरेज वेट ऑफ दी सॅक इज 49.4 किलोग्राम. ठीक आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.